नमस्कार विद्यार्थ्यांनो. मी डॉक्टर अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरण नगर अमरावती. BA भाग 3 सत्र 5 विषय अनिवार्य मराठी. आणि आजपासून आपण मृदुगंध भाग 1 हे जे पुस्तक आहे अभ्यासक्रमातलं, या पुस्तकाच्या अनुषंगाने वैचारिक गद्य 3 सत्र 5साठी आपल्याला आहेत. 3 वेगवेगळे पाठ सेमिस्टर 5साठी आपल्याला अभ्यास त्याचा करावायचा आहे, ते समजून घ्यायचे. थोडंसं आपण मृदुगंध भाग 1, 2, 3, 4मध्ये वानखडे सरांनी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं वैचारिक पाठ शिकविले असतील आणि तुम्हीसुद्धा त्यांचा चांगल्या पद्धतीनं ते आत्मसात केले असतील. सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 या दोन्ही सत्रासाठी मी स्वतः तुम्हाला हे पुस्तक आणि यातले उतारे थोडंसं आपण त्याचं अवलोकन करूया, समजून घेऊया. सत्र 5साठीचं जे पहिलं जो वैचारिक गद्यपाठ आपल्याला आज शिकायचा आहे, समजून घ्यायचा आहे, तो आहे सुप्रसिद्ध विचारवंत महाराष्ट्राचं ज्याला म्हणूया महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व, 150 वर्षापूर्वी ज्या सामाजिक चळवळीचा आपण असं म्हणूया की अग्रबिंदू, जिथून सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होते, अशा 18व्या शतकात 19व्या शतकाचे सगळे चळवळीचे धुरकरी बहुजनांच्या आणि शिक्षणाच्या संदर्भातल्या जातीयतेच्या विरोधातल्या संदर्भात आंदोलनाचं नेतृत्व ज्या व्यक्तिमत्वाच्या खांद्यावर होतं ते महात्मा ज्योतिराव फुले. या महात्मा ज्योतिराव फुलेंना आपण सुप्रसिद्ध समाजसुधारक म्हणून ते आपल्या परिचयाचे आहे. फुल्यांनी 3 वेगवेगळ्या पातळीवर काम केलं आहे. एक, स्त्री शिक्षणासंदर्भात खूप महत्त्वपूर्ण असं त्यांचं काम आहे. शूद्रांच्या बहुजनांच्या शिक्षणासंदर्भात सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला आणि शेतकऱ्यांच्या तत्कालीन ज्या अन्याय अत्याचाराला त्यांनी वाचा फोडली. तत्कालीन जे सरकार होतं, ज्या काळात फुल्यांचं लेखन आणि चळवळीत काम आहे, त्या काळात इंग्रजांचं शासन आहे. अशा या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ग्रंथलेखनसुद्धा केलं आहे. फुले हे लेखक होते, कवी होते आणि फुल्यांनी आपले विचार वेगवेगळ्या पुस्तकांमधून, वेगवेगळ्या वैचारिक लेखनात्मक पुस्तकामधून परखडपणे मांडून ठेवले आहे. आपल्याला फुल्यांविषयी खूप काही बोलता येते, पण आपला तो आता त्यामध्ये आपण वेळ दवडणार नाही. इथे या पॅरामध्ये, पुस्तकामधल्या फुल्यांच्या परिचयाच्या उतार्यामध्ये संपादक महोदय मंडळींनी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. शीर्षक आहे मित्रांनो, शेतकऱ्याचा आसूड. आपण त्या शीर्षकाकडे थोडंसं नंतर वळूया. आणि परिचयाच्या उतार्यामध्ये फुल्यांच्या संदर्भात संपादक महोदय मंडळींनी काय परिचय दिला पहा, की महात्मा ज्योतिराव फुले 1827 जन्म आणि मृत्यू 1890. फुले हे महाराष्ट्राला लेखक म्हणून परिचित आहे, विचारवंत म्हणून परिचित आहे व समाजसुधारक म्हणून परिचित आहे. शेतकरी आणि बहुजनांच्या समस्या त्यांच्या विचाराच्या केंद्रस्थानी आहे आणि म्हणूनच त्यांनी पुरोगामी विचाराची मांडणी महाराष्ट्रात केली. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ फुल्यांनी रोवली आणि प्रख्यात विचारवंत थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव महात्मा ज्योतिराव फुल्यांवर होता, असं त्यांनी वारंवार म्हटलंसुद्धा आहे. फुल्यांनी जे काही ग्रंथलेखन केलं त्यामध्ये ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न, वैचारिक लेखन फुल्यांनी खूप केलं आहे. तृतीय रत्न हे थोडंसं नाटकाच्या रूपात असलेलं पुस्तक आहे आणि अखंड अभंगाच्या समांतर अखंड प्रकारचे टायटल घेऊन त्यांनी काव्यरचनासुद्धा केली आहे. सत्यशोधक समाज नावाचा स्वतंत्र एक समाज निर्माण व्हावा असा त्यांचा आग्रह होता. जसं ब्रह्मो समाज असेल, आर्य समाज असेल, त्या धर्तीवर सत्यशोधक समाज असावा, त्याची स्वतंत्र एक आचारसंहिता असावी, विधी वैकल्य असावे, अशा पद्धतीचा एक आयडियल समाज फुल्यांना अपेक्षित होता. तो सार्वजनिक सत्यधर्मामध्ये त्यांनी तशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. आणि बहुजनांना न्याय मिळवून देणे हे फुल्यांचं अग्रिम कार्य राहिलं आहे. आता हा जो काही पाठ आपल्याला 2 पानामधून फुलांचा विचार समजून घ्यायचा, हे 2 पानं म्हणजे काय आहे, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा असूड हा जो वैचारिक हे जे पुस्तक लिहिलं, हा जो ग्रंथ लिहिला, या वैचारिक असलेल्या या शेतकऱ्यांच्या असूड शीर्षकांतर्गत असलेल्या या ग्रंथामध्ये काय मांडणी केली आहे, कशाच्या प्रेरणेतून हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे,
याचं 2 पानामध्ये फुल्यांनी त्या ग्रंथात प्रस्तावनेत ज्या काही उल्लेख केलेला आहे ती प्रस्तावना म्हणजे आजचा आपला हा उतारा होय. म्हणजे सार्वजनिक आपलं शेतकऱ्याचे असूड या वैचारिक पुस्तकामधील जी प्रस्तावना फुल्यांनी लिहिली आहे ती प्रस्तावना म्हणजे आपल्यासमोरचा आजचा हा पाठ. काय म्हणतात फुले त्याच्यात सरळ आपण आता पाठाकडे वळूया. पहिल्यांदा आपण शीर्षकाकडे थोडंसं लक्ष घेऊया. काय आहे शीर्षक मित्रांनो? शेतकऱ्याचा असूड. आता शेतकरी हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचा, असूड हा शब्द अनेकांच्या परिचयाचा नाही आहे. तर असूड म्हणजे चाबूक. शेतकऱ्यांना एक प्रकारे धर्मसत्तेने, राज्यसत्तेने अशा पद्धतीनं चाबकारचे फटकारे मारले आहे. चाबूक म्हणजे माहीत आहे आपल्याला, टांगा चालवणारा जो टांगेस्वार आहे तो टांगेस्वार घोड्यांना चाबकाचे फटकारे मारतो आणि चाबकाच्या फटकाऱ्यामुळे घोडा वेगाने चालतो. तर जो बंदिस्त आहे, जो बांधला गेलेला आहे, त्याला दम निघेपर्यंत खूप त्याच्याकडून काम करून घेतो तो घोडेस्वार. कशाच्या भरोश्यावर? चाबकाच्या भरोश्यावर. चाबूक जर त्या घोडेस्वाराजवळ नसता तर कदाचित घोड्याने एक लाथ मारून त्याला हाकलून दिलं असतं, पाळलं असतं उतानं. पण घोडा बिचारा बांधलेला आहे आणि या मालकाजवळ चाबूक असतो. अशाच पद्धतीनं ही जी व्यवस्था आहे, समाज व्यवस्था, ज्या काळात फुले लेखन करतात त्या काळात या समाजामध्ये शेतकऱ्याची अत्यंत दयनीय स्थिती आहे. आणि चाबूक कोणाच्या हाती आहे? सत्ताधाऱ्यांच्या हाती आहे, धर्मधुरीणांच्या हाती आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी हे धर्मधुरीण आणि हे सत्ताधारी यांनी कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना असं मारलं आहे, अशा पद्धतीनं चाबकाचे फटकारे ते मारत आहेत. आणि असं असताना आता शेतकऱ्यांनी सजग व्हायला पाहिजे, जागृत व्हायला पाहिजे, विरोध करायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे. पुस्तक वाचून हे फुले असं म्हणतात की माझं हे शेतकऱ्याचं असूड नावाचं पुस्तक, हा ग्रंथ वाचून अनेकांना आपलं शोषण का बरं होत आहे याचं थोडंसं सत्य ते कळेल आणि त्या शोषणापासून ते स्वतःला सुटका करून घेतील. फुले असं म्हणतात की मतीविना गती गेली. आता तुम्हाला सुप्रसिद्ध असं फुल्यांचं हे स्टेटमेंट माहीत आहे. काय म्हणतात फुले? विद्येविना मती गेली. सगळ्यात महत्त्व फुल्यांच्या आयुष्यात फुल्यांनी शिक्षणाला दिलं आहे. हे तुम्हाला माहीत आहे, आपल्याला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. फुल्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की माणसाचं शोषण का बरं होतं, समाजाचं कोणत्याही घटकाचं शोषण का बरं होतं, तर तो व्यक्ती ज्याचं शोषण होतं तो थोडंसं अक्षर ओळख नसलेला असतो, तो अज्ञानी असतो. ज्याला अक्षर ओळख झालेली आहे, ज्याला 4 पुस्तकं वाचता येतात, त्याला स्वतःच्या अधिकाराबद्दल त्याची जाणीव उपजत होते, तो अलर्ट होतो, तो सजग होतो. आणि ज्याला अक्षर ओळख नसते तो बिचारा पिढ्यानपिढ्या अन्याय अत्याचार सहन करतो. फुल्यांचं म्हणणं हेच आहे स्पष्ट. शेतकऱ्यांकडे ते नंतर येतात. पहिले तर हे सांगतात की या जगातला, भारतातला शेतकरी हा पिढ्यानपिढ्या काय आहे, अज्ञानाच्या गर्तेत फसलेला आहे. आणि त्या अज्ञानाचं मेन कारण आहे की तुम्ही अक्षर ओळख तुम्हाला नाही आहे. फुले असं म्हणतात की विद्येविना मती गेली. तुमच्याकडे विद्याच पोचली नाही म्हणते, अक्षर ओळखच तुमच्यापर्यंत आलं नाही, त्याच्यामुळे तुमची बुद्धिमत्ता, मती म्हणजे काय? बुद्धी, तुमची बुद्धी तलक्क झाली नाही, अक्षर ओळख झाली नाही, त्याच्यामुळे तुमची बुद्धी जशी जन्मता तुम्हाला मिळाली त्याला तुम्ही पाजळलं नाही, ती प्रखर केली नाही आणि तुम्ही अज्ञानाच्या गर्तेत तसेच राहिले. तुम्ही जर कुठली ना कुठली विद्या ग्रहण केली असती, 4 पुस्तकं वाचून अक्षर ओळख तुम्हाला झाली असती, वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये तुम्ही प्रवेश केला असता म्हणते, आणि तुम्हाला कळलं असतं की आपल्यावर अन्याय होतो आहे. जो अक्षर ओळख नसतो तो अज्ञानी असतो, हे स्पष्ट फुल्यांनी इथं कबूल केलं आहे. आणि पुढे काय काय नुकसान होते मग? एक विद्या जर नसली तर पुढे काय काय होते पहा. विद्या ग्रहण न झाल्याने बुद्धिमत्ता तलक्क झाली नाही, आणि बुद्धिमत्ता तलक्क न झाल्याने मतीविना म्हणजे बुद्धिविना गती गेली, नीती गेली. काय म्हणतात ते की नीतिमत्ता. आता ज्याची बुद्धिमत्ता तलक्क असते, जी वाचनातून डेव्हलप होते, तो सदविवेक बुद्धीने विचार करतो. फुले असं म्हणतात की नीती म्हणजे काय? सदविवेक बुद्धी वापरणारा. विवेक बुद्धी म्हणजे परत काय की हे सिगरेट आहे आणि ही जर मी आता ओढतो आहे तर माझा फुफ्फुसात ती धुपट जाईल आणि मग माझं फुफ्फुस खराब होईल वगैरे वगैरे. हा तंबाखू आहे, हा मी खाणार नाही, यानं अशा अशा पद्धतीनं माझे दात किडतील किंवा कॅन्सर होईल. तंबाखू आहे, सिगरेट समोर आहे, पण आपली एक बुद्धिमत्ता सांगते की त्याला हात नाही लावायचा. लक्षात आलं? मग तिथं विवेक बुद्धी असणारा व्यक्ती त्याला हात लावणार नाही, आणि ज्याची बुद्धी गहाण ठेवली गेली आहे तो ते खाईल, सिगरेट ओढेल. हे सोपं उदाहरण आहे. म्हणजे काय, तुमच्यामध्ये जर
नैतिकता असेल किंवा नीतीने तुम्ही जर वागणार असाल तर काय चांगलं काय वाईट हे ठरवणारी बुद्धी म्हणजे नीतिमत्ता, नैतिकता म्हणूया आपण. मग कशामुळे ते गेलं? विद्या नसल्यामुळे बुद्धिमत्ता चलक झाली नाही, बुद्धिमत्ता तलक झाली नसल्यामुळे त्याला नीतिमत्ता कळली नाही, नैतिकता कळली नाही, काय चांगलं काय वाईट हे त्याला कळलं नाही. त्याच्यामुळे तो सिगरेट ओढत राहिला, तंबाखू खात राहिला. पुढे नीतीविना गती गेली. मग हेच जर तो करत नाही तर तो रोजच तंबाखू खात राहिला, रोजच दारू पित राहिला, तर त्याचे सगळे पैसे कमाईचे कशात गेले? त्याच्यातच गेले. कारण का त्यांना काही फार विचार केला नाही, म्हणजे प्रगती त्याची झाली नाही. नीतीविना गती गेली. त्याचं म्हणणं काय फुल्यांचं, की तुम्हाला जर सतसत विवेकबुद्धी जर तुमची जागृत नसेल तर तुमची प्रगती होणार नाही, आणि मग प्रगती जर झाली नाही तर पैसा तुमच्याकडे येणार नाही. नीतीविना गती गेली. गतीविना काय झालं म्हणते, वित्त गेले. पैसा तुमचा जो काही होताच कमावलेला बापजाद्यापासून तो सगळा चालला गेला. आणि आता वित्तविना शूद्र खचले. संपूर्ण शूद्र जी चातुर्वर्ण्य सिस्टीममध्ये चौथा वर्ण हा असाच विद्या नसल्यामुळे अशा पद्धतीनं त्यांच्याकडे आर्थिक काही आलं नाही, आणि पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे कुठल्याच पद्धतीनं साधनं आले नाही, आणि ते बिचारे खचले शुद्ध. चातुर्वर्ण्य सिस्टीममध्ये चौथ्या वर्णावर येऊन पोचले. आता फुले असं म्हणतात पुढे, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. विद्या जर असती तर शूद्रांची अवस्था वेगळी राहिली असती. विद्या नसल्यामुळे शूद्रांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. एवढे सगळ्या गोष्टी केवळ एका विद्येमुळे झाल्या. जर विद्या जर असेल व्यक्तीकडे तर तो शोषणाला बळी पडणार नाही. फुले असं पुढे म्हणतात. हा संदर्भ घेऊन हे समोर ठेवलं त्यांनी, आणि आता ते त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेला लिहायला सुरुवात करतात. ते म्हणतात की एवढंच सांगण्याचा उद्देश आहे म्हणते माझा हा, की अलीकडल्या काळामध्ये सर्व शूद्र मंडळी म्हणजे कोणते? तेली, माळी, धोबी, कुणबी, नावी, चामार, कुमार, सुतार, महार, लोहार हे सगळे शूद्र आणि शेतकरी इतक्या दैन्यावस्थेमध्ये येऊन पोचले आहे म्हणते की काही विचारता सोय नाही. आणि मग यांची ही दैन्यावस्था कोणं केली? धर्म व राज्यासंबंधित काही मंडळींनी. या दोन कारणामुळे, धर्मामुळे आणि राज्यासंदर्भात म्हणजे सत्तेसंदर्भात राबवणाऱ्या धोरणांमुळे शूद्र व शेतकरी अत्यंत दयनीय स्थितीला येऊन पोचले आहेत म्हणते. त्यापैकी थोड्या बहुत त्यांचे विवेचन करण्याच्या हेतूने हा ग्रंथ लिहिला आहे. त्यातल्या काही ठराविक लोकांना मी जे आता हा ग्रंथ लिहून ओके केलेला आहे, हा ग्रंथ वाचून काहीतरी स्वतःबद्दलचं त्यांना कळेल. सगळे तर शूद्र आणि सगळे शेतकरी तर काय बिचारे वाचणारे नाहीच आहे म्हणते. ज्यांना कोणाला अक्षर ओळख आहे त्यांनी हा पुस्तक थोडंसं हातात घ्यावं, आणि आपल्यावर अन्याय अत्याचार का होतो आहे याची थोडंसं त्याला जाणीव व्हावी, या उद्देशानं मी म्हणते हे पुस्तक लिहितो आहे. कारण का आता अलीकडल्या काळात काय आहे म्हणते, शूद्र आणि शेतकरी बनावट व जुलमी धर्माच्या योगाने एकंदर सर्व सरकारी खात्यातील ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असल्याने भट भिक्षुकांकडून आणि सरकारी युरोपियन कामगार ऐशारामात असल्याने ब्राह्मणांकडून सगळेच्या सगळे नाडल्या जात आहे. म्हणजे ज्या ऑफिसमध्ये मोठे मोठे ऑफिसेसमध्ये जे ऐशोआरामात जगणारी जी काही नोकरशाही वर्ग आहे, त्या नोकरशाहीचा हाताखालचा वर्ग आणि नोकरशाही प्रत्यक्ष यांना तर काही देणं घेणंच नाही ते शेतकऱ्यांबद्दलचं, आणि यांच्याकडून शेतकरी नाडल्या जात आहेत. तर मग अशा नाडल्या जाणाऱ्या कोणाकडून नाडला जातो शेतकरी? शेतकरी हा राजकीय व्यवस्थेची जी यंत्रणा असतील, म्हणजे कृषी अधिकारी असेल, राज्याचं कृषी धोरण असेल, धोरणातून राबवणारी जी मंडळी असेल, कृषी विभाग असेल, ही सगळी नोकरशाही जी बसली आहे, कृषीच्या संदर्भात निर्णय घेणारी ही सर्व नोकरशाही एक प्रकारची कृषीवर राबणाऱ्या त्या शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार करते. ते जबाबदार आहेत म्हणते. यांना ते सकारात्मक धोरण निर्माण करून तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकू नाही राहिले, आणि म्हणून ते जबाबदार आहे. तर त्याच्या कचाट्यातून हा जो शेतकरी आहे तो सुटला पाहिजे, यासाठी हा आम्ही ग्रंथ लिहिला आहे म्हणते. शेतकऱ्याची व शूद्रांची दैन्यावस्था बघून महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ लिहिला आहे. झालं क्लिअर? आता थोडंसं तार्किक पद्धतीने फुले आपल्यासमोर काही विचार ठेवतात. सुंदर पद्धतीनं फुल्यांची मांडणी आहे. फुले असं म्हणतात की आज जो शेतकरी माझ्यासमोर दिसतो आहे, हा शेतकरी आता 3 वेगवेगळ्या स्तरावर आहे. फुल्यांनी त्याचा आधार घेतलेला आहे की टोटल शेतीवर डिपेंड जो आहे. फुल्यांचं असं म्हणणं आहे की वाचक हो, शेतकरी म्हटल्यामध्ये त्यामध्ये 3 भेद आहेत. शुद्ध शेतकरी, कुणबी, माळी आणि धनगर. आता हे 3 भेद होण्याचे कारण पुढे सांगतात ते की मूळचे जे शेतीवर डिपेंड होते 100%, काही जरी झालं तरी शेती सोडायची नाही, असं शेतीच आपला उदरनिर्वाह मंडळी
मानणारी जी होती ती कुळवाडी अशी मंडळी होती आणि त्यालाच आपण कुणबी असं म्हणतो. आणि थोडंसं शेतीचा सोबत घेऊन थोडीशी बागायती वगैरे जे करायला लागले, फळांची झाडं लावायला लागले आणि बागायती करायला लागले, ते माडी झाले म्हणते. आणि थोडंसं शेती, थोडंसं बागायती आणि थोडंसं मेंढरं बिंढरं जे पाळायला लागले, मग त्यांना धनगर म्हटलं जाऊ लागलं. आणि मग कुणबी, माडी आणि धनगर असे 3 स्तर अलीकडल्या काळात निर्माण झाले आहे. आणि आता आता तर म्हणते त्यात जाती म्हणूनच आपण त्याला मानतो सरळ सरळ. आणि अलीकडे सुद्धा आपल्याला माहीत आहे 150 वर्षानंतर फुले जाऊन सुद्धा ह्या 3 जाती आपल्याकडे अस्तित्वात आहे. हे असे भेद अलीकडल्या काळात निर्माण झाले आहे, ही शहानिशा महात्मा फुले आपल्यासमोर ठेवतात. परंतु आता या 3 पृथक जातीच मानल्या जातात म्हणते. सध्याच्या काळात तर म्हणते यामध्ये फक्त बेटी व्यवहार होत नाही, बाकी सगळे व्यवहार होतात. हे आपसात एकमेकांच्या लग्नात जातात, फक्त ते मुलगी एकमेकाच्या घरी देत नाही, एवढे ते आपली ती त्यांनी स्वतःची जात बंदिस्त करून ठेवली आहे. एक उदाहरण ते घेतात की खंडेराया जे आहेत जेजुरीचे, या खंडेरायांनी 2 पत्न्या केल्या होत्या, 2 बायका त्यांना होत्या. एक कुणबी समाजाची होती आणि दुसरी माळी समाजाची होती, नाही धनगर समाजाची होती. शूद्रांचे कुलस्वामिनी ज्याला मानल्या जातात जेजुरीचे खंडेराय यांनी शूद्र असलेल्या कुणबी समाजातील म्हाळसाबाई आणि धनगर समाजातील बाणाबाई या 2 वेगवेगळ्या जातीतील स्त्रियांशी त्यांचा विवाह झाला होता. यापूर्वी कुळवाडी व धनगर यांच्यात आपसात बेटी व्यवहार होत असे, हे यावरून आपल्याला सिद्ध करता येते. त्यांचं असं म्हणणं आहे, हे जरी आज वेगवेगळ्या जातीत विभाजित गेलेले लोक असतील, त्यांचा मूळ व्यवसाय शेती होता, परंतु नंतर हळूहळू हे जातीत विभाजित झाले आणि जातीत विभाजित होऊन आता यांच्यात फक्त बेटी व्यवहार होत नाही, बाकी सगळे व्यवहार होतात. एक अपवाद त्यांनी समोर ठेवला की खंडेराया जेजुरीचा यांनी मात्र म्हणते अशा पद्धतीनं आंतरविवाह करण्याचे प्रयत्न केले. एकाच शूद्र शेतकरी जातीचे हे संपूर्ण असावे असा एक तर्क फुल्यांनी काढला आहे. हे संपूर्ण शूद्र, तेली माडी धोबी कुंदी सुतार लावार सोमार हे सगळेच, एक काळ असा होता की हे सगळे 100% शेतकरी होते, शेतकरी जातीचेच ते असावे अशी तार्किक मांडणी फुले आपल्यासमोर ठेवतात. आता पुढे मग काय झालं म्हणते, त्यांचा मूळ धंदा शेतकरी होता. आता एखाद्याला त्या सगळ्या शेतकऱ्यापैकी काही लोकांना त्या शेतीतून वारंवार राबून उत्पन्न मिळू नाही लागलं, असे काही त्यातले बाहेर निघाले. कसे काय पहा. मूळचा शेतकीचा धंदा निरुपयाचा आहे, तो सोडून उदरनिर्वाहास्तव नाना तऱ्हेचे धंदे अनेक लोक सुरू करायला लागले. ज्यांच्याजवळ थोडी बहुत होती शेती, ते शेती सांभाळून राहू लागले. बहुतेक अक्षरशून्य, देवभडे, उघडे नागडे व भुके कंगाल जरी आहेत, तथापि शेतकरीच कायम आहेत. आता यातले म्हणते आज अशी स्थिती आहे म्हणते. फुले सांगतात की हजारो वर्षापासून त्यांच्या घराण्यात वडिलोपार्जित पद्धतीनं शेती हाच व्यवसाय होता, तेच शेतीच करत होते. त्यांनी काही निसर्गाचे 1000 संकट शेती सोडली नाही म्हणते. पण यापैकी काहींनी बिलकुल त्यांना काही इकडे तिकडे जाण्याचा अर्थ नव्हता, ते तिथंच राहिले, दुष्काळ पडो काही काही मात्र यातले ज्यांना कंटाळा आला की खूप झाला आता 5व्या वर्षा दुष्काळ पडतोय आता, मग त्यातील काही मंडळींनी ती शेती सोडली म्हणते. काही मंडळी थोडंसं चरितार्थ इकडे तिकडे चालावं म्हणून त्यांनी शेती व्यवसायातून थोडंसं बाहेर निघाले ते आणि गवताचा व्यापार करायला लागले, कोणी लाकडाचा व्यापार करायला लागले, कोणी कापडाचा व्यापार करायला लागले, तर कोणी कंत्राटदार पद्धतीनं कंत्राट घेऊन बाहेर आले, कोणी रायटरकीचं काम करायला लागले, तर कुणाला शासकीय पातळीवर छोट्या मोठ्या नोकऱ्यासुद्धा मिळाल्या. जो वर्ग शेतीतून बाहेर निघून अशा छोट्या मोठ्या उद्योगधंद्यामध्ये बाहेर करायला लागला, तो बाहेर निघाला त्याच्यातून. ठीक आहे, निघाला, मान्य आहे. एक पिढी त्यांची निघाली, त्यांनी नोकरी मिळवली. काहींना नोकऱ्या मिळाल्यानंतर रिटायरमेंट घेऊन बऱ्यापैकी ते पेन्शनवर सुद्धा आहेत. पुढं काय होतात पहा, अशा रीतीने पैसा मिळवून इस्टेटी करून ठेवल्या त्यांनी. बाहेर निघाले, ते मूळचे शेतकरीच होते. फुल्यांचं स्टेटमेंट आहे, फुल्यांचं निरीक्षण आहे. परंतु त्यांच्या पाठीमागे गुलहौशी मुले, पण यांचे मुलं त्यांना शेती जमली नाही, कारण का ते त्या पिढीने केली नव्हती. आता नोकरदार बाप आहे आणि आजोबाकडे कधीतरी शेती होती गावात, नोकरदार बाप आहे, त्याचं निवृत्ती वेतन आहे, पण आता नातवांना शेती करता येत नाही आणि आता त्यांना नोकरीसाठी सुद्धा आटापिटा ते करत आहेत. तर अशा वेळेस ते लटकत आहे म्हणते मधात. फुल्यांचं निरीक्षण असं आहे की त्यांनी थोड्याच काळात वडिलांनी जे काही कमावून ठेवलं ते त्यांनी गमावलं आणि पूर्वजांनी शिपाईगिरी व शहाणपणाच्या जोरावर जहागिरी, इनामे वगैरे मिळवली. आता यातील काही मंडळींनी अगदी हुशार होती, ती शेती सोडून त्यांनी जहागिरी मिळवली. सत्तेच्या दरबारी जाऊन त्यांनी राजाशी हाजी करून काही इनामांमध्ये काही गावं मिळवली, काही एरिया प्राप्त केला आणि तो एरिया प्राप्त केला, त्याची जहागिरी मिळवली, ते सगळं सांभाळलं म्हणते त्यांनी.
आणि आता त्यांचे जे नंतरचे वंशज आहे त्यांना मात्र ते सांभाळता आलं नाही, कोणी ते गमावली. अनेकांना वेगवेगळे छंद लागले, अनेक वेगवेगळ्या छंदात इन्व्हॉल्व झाले आणि या वेगवेगळ्या छंदात इन्व्हॉल्व होणाऱ्या या लोकांनी आपल्याला परंपरेनं मिळालेली सर्व जहागिरी संपवली, नष्ट केली. अशा पोझिशनमध्ये आज ही मंडळी आहेत. एक काळ असा होता की ही सर्व मंडळी शेतकरी होती. आता मात्र त्यांच्याकडे खायला अन्न नाही, अन्नासाठी ते मोताज झाले असं शब्द वापरतात फुले. आणि ही मंडळी आता पोट भरावं म्हणून सत्तेत जवळ असणाऱ्या लोकांकडे जाऊन हाजी हाजी करतात. फुल्यांना त्याची दया येते. फुले असं म्हणतात की इनामे गहाण टाकून अथवा खरेदी देऊन हल्ली कर्जबाजारी होत आहेत हे सगळे लोक. कित्येक तर अन्नाला मोताद झाले आहे. बहुतेक इमानदार जहागीरदारास आपल्या पूर्वजांनी काय काय पराक्रम केले होते व कसे कसे संकटे उपभोगली होती यांची कल्पनासुद्धा यांना माहीत नाही म्हणते. आणि हे आज आयत्या पित्यावर रेगा ओढत आहे. अशिक्षित असल्यामुळे दुष्ट लुच्च लोकांच्या संगतीने रात्रंदिवस ते ऐशा आरामात गुंग आहे. त्यांना शिक्षण नाही. आता ते सत्तेच्या जवळ गेले आहेत आणि सत्ताधाऱ्यांना हाताशी घेऊन त्यांची हाजी करणं त्यांचं सुरू आहे. कर्जबाजारी झाले आहे, जहागिऱ्या त्यांच्या बुडालेल्या आहे. आता अशा काळात म्हणते संस्थानिक म्हणून जी काही मंडळी आहे राज्यकर्ती, फुल्यांचं लक्ष आता राज्यकर्त्यांवर आहे. फुल्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं मित्रांनो की कधी काळी सगळ्यांजवळ शेती होती, आता शेतीतून थोडे थोडे लोक बाहेर निघत आहे. आता बाहेर निघाल्यांची काय दयनीय अवस्था आहे हे ते सांगत आहेत. की एक वर्ग असा की तो तिथंच खेड्यातच आहे, तो शेतीच करतो. दुसरा वर्ग खेड्यातून शहरात आलेला आहे, पण आता दुसरी पिढी त्यांची दयनीय स्थितीत ते पोचले आहे. तिसरं एक अशी एक अवस्था आहे समाजाची की ज्यांच्याकडं संस्थानिक म्हणून राजे, जसं की करवीर प्रांत राजश्री छत्रपती शाहू महाराजांकडे होता किंवा हैदराबाद हा प्रांत पूर्ण निजामकडे होता, तर संस्थानिक म्हणून त्यांच्या दरबारी हे लोक जातात आणि नोकरी मागण्यासाठी त्यांचं ते कटोरा घेऊन त्यांचं ते स्थिती असते, समोर ते उभे असतात. आता फुल्यांचं म्हणणं असं आहे की ही जी काही राजसंस्था चालवणारी मंडळी आहे, यांच्या दरबारी जी मंडळी आहे यांना निर्णय देण्यासाठीची ही मंडळी ब्राह्मण वर्गातली आहे. आणि आता जे काही संस्थानिक आहेत म्हणते त्यांना काही यांच्याशी फार देणं घेणं नसते. हे लोक ब्राह्मणांच्या कारभारी मतलबी आणि धूर्त धोरणांमुळे हे स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाही. हे सगळे राज्यातले निर्णय कोण घेत असतात? तो ब्राह्मण काहीतरी सांगतो आणि हा राजा तो निर्णय घेतो. आणि धूर्त अशा ब्राह्मण लोकांनी या परंपरागत शेतकरी करणाऱ्या शेती व्यवसाय करणाऱ्यांना शिक्षणाची अभिरुची निर्माण होऊ दिली नाही. आणि म्हणूनच सद्गुण व विद्या या दोन गोष्टीपासून राज्यातील राजाने कायमस्वरूपी शेतकऱ्यांना दूर ठेवला आहे. फुल्यांचं निरीक्षण आहे. का दूर ठेवला आहे? कारण का त्यांच्या दरबारी निर्णय घेणारी मंडळी ब्राह्मण होती आणि ब्राह्मण समाजातल्या या निर्णय घेणाऱ्या मंडळींनी शेतकऱ्याला विद्येपासून आणि सद्गुणांपासून कायमचं दूर ठेवलं आहे. हा निरीक्षण आहे फुल्यांचं. आणि म्हणून त्यांना अक्षर ओळख नाही म्हणते. ते बिचारे अशा स्थितीत आहे की त्यांना आता राजा म्हणून तसं करावं लागतं. शिक्षण त्यांना नाही आहे, ते कोसो दूर आहे शिक्षणापासून. अशा परिस्थितीत ते आलेले आहे. आता केवळ दैवावर विश्वास टाकून ह्यांचं या राजा जे म्हणून ते ओंजळीनं पाणी पिणं सुरू आहे. निरीक्षण आहे फुल्यांचं. आणि निरीक्षण करताना फुलेंनी स्पष्ट केलं आहे की आज शेतकरी अशा स्थितीत आहे की त्याच्याकडे एकेकाळी जमीन होती, आता तो भिकेला कटोरा घेऊन राजकीय यंत्रणेच्या तिथे आहे आणि त्याच्यात कोणतंच सामर्थ्य आता शिल्लक राहिलं नाही आहे. दैवावर त्यांना आपला विश्वास टाकलेला आहे. ब्राह्मण कारभाऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिऊन ही जी राजकीय मंडळी निर्णय घेत आहेत त्यांच्यावरसुद्धा फुल्यांनी कोरडे ओढले आहे की ही जी मंडळी आहे ज्यांच्याकडे परंपरेनं क्षत्रियत्व आला आहे, सत्ता आली आहे, ते सुद्धा ब्राह्मणांच्या ओंजळीने पाणी पिऊन निर्णय घेत आहेत म्हणते. त्यांना स्वतःची अक्कल नाही आहे. दिवसा राज्य सांभाळतात आणि रात्र बिचारे काही मशगूल असतात म्हणते. राजा रजवाड्यांमध्ये आता दम नाही राहिला म्हणते. राजे रजवाड्यांच्या हातून आपल्या शूद्र जात बांधवांचे कल्याण होण्याचा संभव दिसत नाही म्हणते फुले असं म्हणतात. हे यांच्याकडून कल्याण होणे शक्य नाही. परंतु त्यांच्या मनात जो काही विचार कधी आला नाही व जोपर्यंत ब्राह्मणो मम दैवतम हे जे त्यांच्या डोक्यात भरला गेलेलं आहे, म्हणजे त्या डोक्यातलं त्याचं ते जे विधान आहे, जे वाक्य आहे की ब्राह्मण हेच माझं दैवत आहे, हे जोपर्यंत राज्यकर्त्याच्या राजाच्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत काही शूद्रांचं भलं होणे नाही,
शेतकऱ्यांचं भलं होणं नाही. इतकेच करून पुढं असं म्हणतात की धर्म आणि राजकीय सत्ता हे जोपर्यंत शेतकऱ्याच्या हिताच्या बाबतीत पुढे येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं भलं होणार नाही. आणि पुढं तर हेही म्हणतात की जगामध्ये मी फुल्यांचं खूप सुंदर निरीक्षण आहे. फुले खूप हिंडले आहेत, फुल्यांनी खूप पुस्तके वाचली आहे. फुल्यांचं म्हणणं असं आहे की भारत सोडून इतर देशामध्ये शेतकऱ्यांची स्थिती खूप चांगली आहे. एकटा भारतच असा देश आहे की जिथे शेतकऱ्यांबाबतीत खूप उदासीन पद्धतीनं धोरण राबवल्या जात आहे. आणि ही उदासीनता शेतकऱ्यांमध्ये असण्याचं एक कारण असं आहे की ते शेतकरी स्वतः अज्ञानी आहे. त्यामुळे शेतकऱ्याने सज्ञानी व्हावं आणि आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावा. तर असं म्हणतात की जगातील एकंदर सर्व देशात इतिहास एकमेकाची ताडून पाहिला असता हिंदुस्थानातील अज्ञानी आणि देवभोळ्या या दोन गोष्टीमुळे शेतकऱ्याची स्थिती खूप गलित गात्र झाली आहे. देशातील शेतकऱ्यांपेक्षा इतर देशातील शेतकऱ्यांपेक्षा भारतातील शेतकरी निकृष्ट अवस्थेत आहेत आणि पशुपलीकडचे जगणं ते जगत आहे असे मला दिसून येते. हा ग्रंथ इंग्लिश, संस्कृत आणि प्राकृत या 3 भाषेत मी लिहिलेला आहे. पुढे असं म्हणतात की अत्यंत अतिशूद्रांच्या अत्यंत दयनीय दिनवान्या स्थितीकडे बघून मी तो ग्रंथ लिहिला आहे. पहा फुल्यांचं ग्रंथ लेखनामागचं काय आहे उद्दिष्ट, काय ऑब्जेक्ट आहे की हे शेतकऱ्याची अत्यंत वाईट स्थिती मी बघितली म्हणते आणि मला हा ग्रंथ लिहावासा वाटला. अशा पद्धतीनं दुसऱ्याचं अत्यंत गलित गात्र अशी स्थिती बघून फुल्यांनी पुस्तक लिहायला हाती घेतलं. आणि जर काही म्हणते या पुस्तकात काही इकडल्या तिकडल्या काही गोष्टी आल्या असतील तर ते व्यंग समजून तुम्ही त्या मला दुरुस्त करण्यासाठी सुचवा, मला क्षमा करा म्हणते कुठं काही चुकून काही उद्देश कोणाचं काही आलं असेल तर. आणि पुढच्या आवृत्तीमध्ये नक्कीच या चुका मी दुरुस्त करेल आणि वर्तमानपत्राद्वारे मला त्या माझ्या या ग्रंथातल्या चुका आपण कळवाव्या म्हणजे मग कृतज्ञतापूर्वक मला आभार मानता येईल आणि दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी मी त्याचा योग्य असा विचार करेल. फुले या पद्धतीनं आपल्याला या ग्रंथाच्या निर्मितीच्या पाठीमागच्या प्रेरणांचा धांडोळा घेतात. सांगतात की मी हा ग्रंथ का लिहिला, शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ लिहिण्यामागचा फुल्यांचा उद्देश काय आहे मित्रांनो. पिढीजात शेतकरी जो दयनीय आणि अत्यंत हिनवाण्या स्थितीत आहे, दिनवाण्या स्थितीत आहे, शोषणाच्या गर्तेत फसलेला आहे, त्या शेतकऱ्याला थोडं बहुत त्याचं शोषण त्याला कळावं. काही ठराविक शेतकरी जे शिकले आहेत त्यांना त्यांचे शोषणाचे संदर्भ कळावे, आपलं शोषण होत आहे एवढं जरी कळलं म्हणते तरी माझ्या या ग्रंथाचं सार्थक होईल. अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याच्या असूड या ग्रंथाच्या प्रस्तावनेत जे अत्यंत परखड असं भाष्य केलं आहे शेतकऱ्याच्या शोषणासंदर्भातलं, ते त्यांचं भाष्य म्हणजे 150 वर्षापूर्वीची शेतकऱ्याची दयनीय स्थिती बघून एक विचारवंत कशा पद्धतीनं आपलं लेखणी झिजवतो. आजही मित्रांनो ती स्थिती आहे शेतकऱ्यांचा असूड. आजही शेतकऱ्याहून अशा पद्धतीनं चाबूक ओढल्या जातो आहे. शेतकरी आपण बघतोय अत्यंत वाईट स्थितीत शेतकऱ्यांचं जगणं आहे. त्याही काळात तसंच होतं, याही काळात असं आहे. फुले मात्र तसा विचार करतात, अलीकडले विचारवंत तसे विचार करतात की नाही करत हा आपला प्रश्न आहे. एवढं मात्र नक्की आहे की अलीकडल्या काळात याच फुल्यांच्या आंदोलनातून शिकणारा शेतकरी आता सजग झालेला आहे, चळवळी उभ्या करतो आहे. दिल्लीच्या तख्तावर जाऊन तो मागच्या 11 महिन्यापासून आंदोलन करतो आहे. आजचा शेतकरी हा फुल्यांच्या काळातल्या शेतकऱ्यापेक्षा चांगला यासाठी आहे की तो सजग आहे, तो अक्षर ओळख असलेला आहे, तो आपण असं म्हणूया की तो विद्या त्याने ग्रहण केली आहे आणि आता तो अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवतो आहे. ही त्या काळातली आणि या काळातली थोडीशी जमेची बाजू म्हणता येईल. परंतु फुल्यांनी मात्र शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाची प्रस्तावना देताना अत्यंत तन्मयतेने तार्किक पातळीवर शेतकऱ्यांच्या शोषणाचे संदर्भ आणि शेतकऱ्यांच्या एकूणच प्रगतीसाठीचे संदर्भ कसे आणता येतील, कशा पद्धतीनं शोषणाला थांबवता येईल, अशा पद्धतीचा सकारात्मक विचार फुल्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आणि त्याची प्रस्तावनेमधून त्याची तोंडओळख आपल्याला करून दिली. अशा पद्धतीनं हा पाठ आहे. तुम्ही वारंवार तो वाचा. ऑनलाईन लेक्चर असल्यामुळे आपल्याला फार काही त्याच्यावर जास्त बोलता नाही येत, वेळेच्या मर्यादा आहे आणि म्हणून आज आपण इथे थांबतोया. शेतकऱ्याचा असूड ही प्रस्तावना आहे त्या पुस्तकातली, जी महात्मा ज्योतिराव फुले यांनी अत्यंत परखडपणे शेतकऱ्याचे शोषणाचे संदर्भ आपल्यासमोर ठेवले आहे. इथे आपण आजचं हे लेक्चर संपवूया. आज उपस्थित सर्व या ऑनलाईनसाठी जे विद्यार्थी हजर आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.